हे बघा मित्रांनो, रांगोळी कशी काढली आहे. तुम्हाला दाखव धोका कसा आहे. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी फरायचं केलं आहे कारण आज आहे श्रावण सोमवार. आज नागपंचमी पण आहे. आज आमच्या इथे नागपंचमी दिवशी काय काय करतात मित्रांनो. आता श्रावण सोमवार, नागपंचमी एका दिवशी आली आहे. चला तुम्हाला दाखवतो. आता आज महादेव पूजा करते. म्हणजे आता एवढा महिना श्रावण सोमवारमुळे दर सोमवारी हा उपवास असतो आम्हाला. त्यामुळे फरायचं करावं लागते सोमवारी. आणि या महिन्यात रोज महादेवाला पाणी घालायचं, मग त्याची पूजा करायची. तर तुम्हाला दाखवतो महादेव आमचं. हे बघा मित्रांनो, महादेव. आज तांदूळाची मूठ होती त्यामुळे तांदूळ वाहिले. नंदी, महादेव आणि इथं तुळशी माता. मित्रांनो, चला तुम्हाला दाखवतो आज आईने कशी रांगोळी काढली. चला. हे बघा मित्रांनो, रांगोळी कशी काढली आईने. नागपंचमी दिवशी नागाची रांगोळी आणि आणि आईने पूजा पण केली. चला तुम्हाला दाखवतो देवघरातली पूजा कसं आहे काय. चला. हे बघा मित्रांनो, हा फोटो आहे देवांचा. आज लावा लागतो कारण नागपंचमी हा यांचा सण आहे. नरसिंह नाग. तुम्ही बघू शकता ही पूजा केली. आता आईने काढली आहे. अशी असते मित्रांनो आमची इथली पूजा. आम्ही झोका बांधला आहे, ते तुम्हाला दाखवतो झोका. चला दाखवतो. हे बघा मित्रांनो, झोका इथं बांधला आहे. इथं आता चोपाळ होता मित्रांनो, पण चोपाळ काढलाय. हे तुम्हाला दाखवतो चोपाळ. हे बघा चोपाळ. तिथं झोका बांधला. आज सण आहे मित्रांनो नागपंचमीचा. त्या दिवशी झोका खेळते व गावामध्ये पत्ते पण खेळते. तुम्हाला सगळं दाखवतो आता. पत्ते आता नंतर दाखवेल मित्रांनो. आता माझी तब्येत बरोबर नाही. हा ब्लॉग छोटाच होणार आहे. पत्ते बित्ते तुम्हाला उद्या दाखवेल. तुम्हाला दाखव धोका कसा आहे. मित्रांनो झोका थोडासा तब्येत बरोबर नाही मित्रांनो. असं आहे मित्रांनो आमच्या आज दिवशी नागपंचमी दिवशी. आज संध्याकाळी पण आई आता पुरणपोळी करणार आहे. तर हा ब्लॉग एवढाच आहे मित्रांनो. तब्येत पण खूप डाऊन आहे. तुम्हाला दाखवलं की आज नागपंचमी दिवशी काय काय करतात. महादेवाला पाणी घालतात श्रावण सोमवार, आणि झोका बांधतात, झोका खेळतात व पत्ते खेळतात. आता पत्ते तुम्हाला आज नाही दाखवू शकत कारण तब्येत बरोबर नाही. हे दाखवू पण या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.